शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमचं स्वागत आहे फार्मिंग विशाल मस्के या यूट्यूब चॅनलवरती. तर आज हे तुम्ही पाहू शकता समोरील जे औषधं आहेत का आपण कशासाठी वापरणार आहेत, ह्याचं कार्य काय हे आपण एक 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 करून आपण पाहणार आहे. तर पहिल्यांदा आपण हे PSB आहे 1 लिटर आहे, हे पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे. ह्याच्यासोबतच अपटेक हे पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, म्हणजे जे पोटॅश जमिनीत पडून राहतं का ते सोल्युबलाइज करून झाडांना अवेलेबल करतं. ह्याच्यासोबतच हा हे मायक्रोजन नावाने येतो आहे. हा 250 ग्रॅम आहे, असं आपण कॉम्बिनेशन वापरणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण गुळ 2 किलो प्लस बेसन 2 किलो प्लस त्यामध्येच आपण अर्धा किलो बटाटे उकळलेले घालणार आहे. तर आता तुम्हाला सांगायचं झालं तर PSB आहे का, हे जो पोटॅश असतो फॉस्फरस असतो का जमिनीतला आपण देतो वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये, तर ते पूर्ण तो पूर्ण पिकाला लागू होत नाही. तर लागू होण्यासाठी आपण हे बॅक्टेरिया देतो, कारण की ह्या बॅक्टेरिया दिल्यानंतर फॉस्फरस आहे का तो सॉल्युबलाइज होतून झाडाला मिळतो. ह्याच्यासोबतच अपटेक म्हणजे हे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्या. तर ह्या सुद्धा कार्य काय आहे, तर पोटॅश इन अवेलेबल फॉर्ममध्ये करून द्यायचं, जेणेकरून की झाडाला ते सहजासहजी अवेलेबल झालं पाहिजे. आणि मायक्रोजन म्हणजे मायक्रोरायझा आहे. मायक्रोरायझाचं कार्य काय, तर मुळी एक चांगलं चालवतं. आणि ही मायक्रोरायझाची बुरशी आहे का मुळीवर वाढती आणि वाढल्यानंतर जे दुसरं सूक्ष्म अन्नद्रव्य हे घेण्यासाठी मदत करते. आणि प्लस आपण ह्यात काय गुळ वापरणार आहे 2 किलो गुळ का वापरायचा, तर ह्याच्यामध्ये ग्लुकोज म्हणजे साखरेचे प्रमाण असते. ते साखरेचं प्रमाण असल्यामुळं हे जो बॅक्टेरिया आहे का हे खाते आणि त्यांचा सेल काउंट आहे तो वाढतो. आपण ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला मी काय सांगितलं, बटाटे अर्धा किलो वापरणार. बटाटे म्हणजे काय, तर आम्ही डिग्रीला शिकवल्याप्रमाणे PDA पोटॅटो डेक्स्ट्रोज आगार म्हणजे काय होते, आपण आगार काय वापरला नाही. पोटॅटो म्हणजे बटाटे आणि पोटॅटो PDA डेक्स्ट्रोज म्हणजे डेक्स्ट्रोज हा साखरेचा फॉर्म आहे, त्यापाय आपण गुळ घेतलेला आहे. असं आपण कॉम्बिनेशन देणार आहे, जेणेकरून की भरपूर प्रमाणात बॅक्टेरियांना अन्न मिळेल आणि त्यांचा सेल काउंट भरपूर प्रमाणात वाढेल, जेणेकरून की आपल्या पिकाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फॉस्फरस पोटॅश आणि अदर मायक्रो एलिमेंट आहेत का ते अवेलेबल होतील. त्यासाठी आपण ही स्लरी सोडणार आहे. तर आता पाहायला गेलं तर कंपनी जी दिलेली आहेत का आता PSB, ह्याचा सेल काउंट एकदम बेस्ट वे आहे, कारण की आपण ह्याच्या अगोदर सेल काउंट पण बघितलेला आहे. तर आणखीन एकदा तुम्हाला दाखवतो सेल काउंट. तर तुम्ही पाहू शकता सेल काउंट 2x10⁸ आहे. हा सेल काउंट एकदम बेस्ट आहे. आणि ह्याच्या पाठोपाठ हे मायक्रोबॅक्स कंपनी आहे अपटेकची. तर हा सुद्धा एकदम ब्रँड कंपनी बॅक्टेरियाच्या बाबतीत एकदम ब्रँड कंपनी आहे, ह्याचा घेतलेला आहे. आणि मायक्रोजन आहे का, हा जे तयार केलेली कंपनी आहे का ॲग्रीनॉस कंपनी आहे. तर तुम्ही पाहू शकता त्या ॲग्रीनॉस कंपनी दिलेली आहे, त्यांच्यापासून ह्यांनी घेतलेलं आहे. आणि मार्केटेड बाय समता ग्रुप ऑफ कंपनीज केलेली आहे. आणि असं आपण वापरलेलं आहे. आणि हे आपण रविवारी, आज आहे बुधवार, रविवारी सोडणार आहे, कारण की एक 4-5 दिवसाचा पिरियड मिळाला पाहिजे ह्याला वाढण्यासाठी सेल काउंट ही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपल्या चॅनलला फार्मिंग विशाल मस्के 7027 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.